नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण करूयात अतिशय पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागणाऱ्या चिकाच्या वड्या किंवा काही भागामध्ये याला खरवस वड्या असंही म्हटलं जातं. तर तुम्हाला वडी जवळूनही दाखवते. अगदी वडी सहज निघत आहे. हे पहा, अतिशय पौष्टिक अशा ह्या आपल्या वड्या बनवून तयार होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 लिटर म्हशीचा चीक घेतलेला आहे. चीक म्हणजे काय, तर गाई किंवा म्हैस याला जेव्हा पिल्लू होतं तर पहिल्या 2 दिवसात जे दूध निघलं जातं त्याला चीक असं म्हटलं जातं आणि त्यापासून आपल्याला ह्या वड्या बनवता येतात. तर 1 लिटर चीक आपण असा गाळून घ्यायचा आहे आणि इथे मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. तर त्यामध्ये आता हे पातेलं ठेवून द्यायचं आणि पातेल्यावर असं एखादं पसरट झाकण ठेवून द्यायचं आणि वरून कुकर छान असा पॅक करून घ्यायचा. हे पहा, आणि 15 मिनटं असं वाफ काढून घ्यायची. तरी ते मी इडलीचा कुकर घेतलेला आहे. साधा कुकर घेतला तरी चालेल, फक्त शिट्टी काढून ठेवायची आणि झाकण लावून फक्त 15 मिनिटे वाफ काढून घ्यायची. आणि हा चीक पटकन शिजला जातो, अजिबात असा जास्त वेळ लागत नाही. आणि आता झाकण काढून पाहूयात. गॅस बंद करून घ्यायचा आणि आता वरून असं प्लेट काढून घेऊयात. आणि हे पहा, चाकूच्या साह्याने किंवा टूथपिकनं असं चेक करून घ्यायचं. तर चीक आपला छान असा शिजलेला आहे. तर आता आपण काढून घेऊयात आणि थोडासा असा थंड करून घ्यायचा, गरम आहे. आणि आता थंड झाल्यानंतर आपण आता चाकूच्या साह्याने असं कट करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता अगदी सहज निघत आहे. हे पहा, या पद्धतीने असं काढून घ्यायचा. फक्त चीक असा थोडासा थंड करून काढून घ्यायचा आहे, नाहीतर काय होतं असं गरममध्ये व्यवस्थित निघला जाणार नाही. आणि आता हा चीक आपण किसून घेऊया. तर लहान मोठ्या कोणत्याही किसणीने तुम्ही असा चीक किसून घ्यायचा आहे. पटकन किसला जातो, तुम्हाला जोडणी दाखवते. हे पहा, अगदी पटकन होतो. मी आलं किसायची जी आपली बारीक किसणी असते त्या किसणीने छान असा हा किस करून घेतलेला आहे. तर हे पहा, आणि आता आपण साखरेचं माप घेण्यासाठी ज्या पातेल्यामध्ये आपण चीक शिजवून घेतलेला आहे त्या पातेल्यामध्येच आपण हा किस मापून घेऊयात. जेवढा आपला किस आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. तर 1 पातेले भरून आपला किस झालेला आहे, तर तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे. तर कढईमध्ये टाकून घेऊयात आपण आणि आता गॅसवर कढई ठेवून द्यायची. आणि आता 2 मिनटं किस असा छान असा परतून घ्यायचा आहे गॅसवर. यामध्ये थोडंसं असं पाणी राहू शकतं, तर थोडंसं असं परतून घ्यायचा. आणि आता वरून साखर टाकून घ्यायची. तर इथे मी जेवढा किस आहे तेवढीच साखर घेतलेली आहे. तर 1 पातेला आपला किस होता, तर 1 पातेलं साखर घेतलेली आहे. हे अगदी अचूक प्रमाण आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंफार साखर कमी जास्त केली तरी चालेल. आणि आता मिक्स करून घेऊया. तर आता खरी मेहनत तर इथं चालू होते. तर आता सुरुवातीला मिडियम गॅस करायचा आणि मिडियम गॅसवर आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे. साखर पटकन अशी खाली चिटकू शकते, त्यामुळे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे. हे पहा, सुरुवातीला साखर आपली मिक्स होत आहे तोपर्यंत गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे. आणि पूर्णपणे आता साखर विरघळल्यानंतर आता गॅस फुल करायचा आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे. अजिबात असं स्पॅच्युला ठेवून असं बाजूला जायचं नाही, नाहीतर काय होतं, वरचा जो आपला किस आहे तो असा कडक होतो आणि साखर खाली जाते. 1 चमचा वेलची पुढं टाकून घेऊयात. तुम्ही सर्वात शेवटी टाकली तरी चालेल. आणि आता छान असं एकजीव करायचं आणि आता सतत मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. गॅस कुठेही आपल्याला बारीक करायचा नाही. हे पहा, या पद्धतीने फक्त यातील आता पाणी आटायला थोडासा वेळ जास्त लागतो या पद्धतीने. आणि शेवटी काय होतं, हे मिश्रण थोडंसं असं हलकं होऊ लागतं. आणि आपला हा पाक शिजत आहे तोपर्यंत आपण काय करू, ताटाला थोडंसं असं तेल लावून घेऊयात. सर्व बाजूने असं व्यवस्थित पसरून घ्यायचं, त्यामुळे काय होतं, वडी आपली खाली अजिबात चिटकली जात नाही. आणि आता आपण मिश्रण पाहूयात. तर हे पाणी आटत आलेलं आहे पूर्णपणे. पाक छान असा घट्टसर झालेला आहे. अजून 4 ते 5 मिनटं आपण परतून घेऊयात. मला इथे पूर्ण असा अर्धा तास लागलेला आहे. सुरुवातीला 10 मिनटं बारीक गॅसवर साखर विरघळण्यासाठी आणि नंतर 20 मिनटं पाक छान असा घट्टसर होण्यासाठी. वेळ थोडाफार कमी जास्तही होऊ शकतो. आणि आता आपला हे मिश्रण तयार झालं की नाही कसं ओळखायचं, तर थोडासा असा कलर लाल होऊ लागतो आणि पाणी पूर्णपणे असं आटलं जातं. तर हे पहा, आणि आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करत असताना पूर्णपणे असं हलकं लागतं, असं भुसभुशीत होतं. तर छान असं मिक्स करून झाल्यानंतर आता सर्वात शेवटी यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं, त्यामुळे वडी आपली खाताना छान अशी खुसखुशीत लागली जाते. तर हे पहा, अगदी आता ही प्रोसेस खूप अशी फास्ट करायची आपल्याला, नाहीतर लगेचच हे मिश्रण घट्टसर होऊ लागतं. तर या स्टेजला आपल्याला आता हे काढून घ्यायचं आहे मिश्रण एका ताटामध्ये.
आणि झाले की नाही कसं ओळखायचं तर तुम्हाला जवळूनही दाखवते. हे पाणी पूर्णपणे असं आटलं जातं आणि मिश्रण छान असं भुसभुशीत होतं आणि थोडासा असा हलकासा कलर चेंज होतो. तर आता आपण ताटामध्ये पटकन काढून घेऊयात. तरी ते मी मोठ्या असं पसरट भांड्यामध्ये हे मिश्रण काढून असं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. थोडंसं असं जाडसर थर दिलेलं आहे. तर तुम्ही 2 भांड्यामध्येही असं पसरून घेऊ शकता. तर आता थोडंसं गरम आहे तोपर्यंतच इथे मी असं वरून आकार देऊन घेत आहे वड्यांचा. हे पहा या पद्धतीने नंतर जास्त अशा कडक होतात. तर हे पहा या पद्धतीने असं स्क्वेअर आकारामध्ये अशा वड्या मी पाडून घेतलेल्या आहेत. आकार देऊन घेतलेला आहे गरम असताना आणि आता थंड झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. एक अर्धा तासानंतरच तुम्हाला दाखवते. तर थोडंसं असं हे मिश्रण थंड झाल्यानंतर कडक होतं. तर उलटण्याच्या सहाय्यानं असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं. त्यामुळे वडी आपली पटकन निघली जाते. तर इथे मी वडी थोडीशी जाडसर बनवलेली आहे. त्यामुळे असं व्यवस्थित असं खालीपर्यंत असं आकार देत असताना स्पॅच्युला गेला नव्हता. त्यामुळे उलटण्याच्या सहाय्यानं असं मी थोडंसं प्रेस करून ही वडी काढून घेतलेली आहे. तर आता तुम्ही वडी जवळूनही पाहू शकता किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे. अगदी आपण तोंडात टाकताच विरघळणारी ही वडी बनवून तयार होते आणि चवीला तर अप्रतिम लागते आणि अगदीही 1 ते 2 महिने वडी आरामशीर टिकते. अजिबात खराब वगैरे होत नाही आणि मुरल तसं ही वडी खूप चवीला छान लागते. तर माझ्या पद्धतीने ही वडी तुम्ही एकदा नक्की करून पहा. हो आणि मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो आणि एबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.